घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की मालिकेमध्ये म्हणजे आता इकडे 7 कोटी रुपये तर आता इकडे चोरण्यामध्ये आता यशस्वी झालेली आहे, ती म्हणजे शरू. पण शरूने जरी पैसे चोरले असले तरी जानकीने हार मानलेली नाहीये. जानकीने हार न मानता मात्र या सगळ्यामध्ये शरूला धडा शिकवण्यासाठी ऐश्वर्याला मात्र आता एक वेगळीच खेळी खेळायला सांगितलेली आहे. ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये अशा प्रकारची खेळी खेळायला लावले की ज्यानंतर मात्र आता इकडे इकडे शर्वरी या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकलेली आहे की त्यानंतर मात्र आता इकडे जानकीचा अपघात घडवून आणण्याची तिने आता ऐश्वर्याला सुपारी दिले. हो प्रेक्षकांनो, आणि त्यानंतर मात्र आता जानकीने असा काही डाव खेळलाय की या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र इकडे स्वतःचा अपघात घडवून शर्वरीला या प्रकरणात अडकवले. असं नक्की जानकीने काय केलंय? घरच्यांच्या समोर शरूचं खरं रूप आणण्यासाठी स्वतःच्या जीवावरती जानकीने खेळून आता काय पर्दाफाश केलाय, सगळं सविस्तर आपण आता पाहिलंय की पोलिसांना काळा बुरखा मात्र ऐश्वर्या रूम मध्ये सापडलाय आणि पोलिसांना मात्र आता काहीतरी डाऊट आलेला आहे की काहीतरी गडबड आहे का, म्हणजे आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये काहीतरी सत्य लपवते असं पोलिसांना वाटतंय. पण त्यानंतर ऐश्वर्या मात्र आता तो बुरखा लपवून टाकते. पण पोलिसांच्या नजरेतून हे काही सुटत नाहीये. पोलीस आता विचार करतायत काहीही झालं तरी आता त्यांना या सगळ्यामध्ये ऐश्वर्यावरती थोडाफार तरी डाऊट आलेलाच आहे. ऐश्वर्या या सगळ्यामध्ये बुरखा जरी लपवत असली तरी पोलीस सांगायला लागतात, हे बघा म्हणजे आम्हाला कुठेच काही सापडलेलं नाहीये, पण या सगळ्यामध्ये आम्हाला म्हणजे साधारणपणे तुमच्या घरातल्या काही व्यक्तींवरती डाऊट आहे, त्यामुळे आम्ही आता पुन्हा एकदा येण्याचा 100% प्रयत्न करू आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता एकदा तरी जो कोणी गुन्हेगार आहे त्याला आता पकडण्याचा प्रयत्न होईलच. पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही जरा अलर्ट राहा. जर का घरच्या घरी तुमच्या आता म्हणजे पैसे असे चोरले जात आहेत तर मात्र हे काही बरोबर नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता पोलीस इकडे बाजूला घेऊन ऋषिकेशला काही गोष्टी सांगत असतात. तोपर्यंत मात्र आता शर्वरी सांगायला लागते, नाहीच आहे बरोबर, म्हणजे घरातल्याच माणसांनी चोरी केली असं म्हणायचंय का तुम्हाला? काहीही झालं तरी जर का बाहेरचं कोणी व्यक्ती आमच्या इथे आली नाही, फोर्सफुली कसलीही एंट्री नाही, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? इकडे शर्वरी ऐश्वर्याला अडकवण्याचा मात्र आता प्रयत्न करत आहे, जेणेकरून या सगळ्यामध्ये जर का आता ऐश्वर्या अडकली तर मात्र आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं बालंट येणार नाही हे आता तिला वाटतंय. आणि त्याचमुळे ती आता सांगायला लागते की मला असं वाटतंय घरचं जर का कोणी असेल तर आता तुम्ही इकडे लक्ष ठेवा आमच्या घरावरती. त्याच वेळेला आपण आता पाहतोय की इकडे इकडे आता अचानकपणे बिघडलेली आहे तब्येत, ती म्हणजे अवंतिकाची. आणि अवंतिका मात्र आता एकदम पॅनिक झाले, तिच्या पोटात दुखायला लागले आणि त्यामुळे मात्र आता सगळ्यांचंच लक्ष डायव्हर्ट झालेलं आहे. आणि याच गोष्टीचा शर्वरी आता फायदा घ्यायचं ठरवते. शर्वरी विचार करायला लागते, काहीही झालं तरी सुद्धा जानकीचा काटा काढण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि सगळ्या घरच्यांचं दुर्लक्ष असतानाच या जानकीला मात्र अशा पद्धतीने मी इकडे संपवून टाकेन ना की ही जानकी पुन्हा आता माझ्या वाट्यामध्ये येणार नाहीये. इकडे आता सुमित्रा वाईट वाटतं सुमित्राला आणि ती सांगते, काय रे आपल्या घरावरती काय चाललंय? म्हणजे आता नाना गेले, नानांच्या पाठोपाठ विक्रांत गेला, त्यानंतर शरूवरती खुनाचा आरोप आला आणि त्याच्यातून ती निर्दोष मुक्तता झाली, तर आता हे सगळं चाललंय. मला तर खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे देवाने आपल्या नादी आपल्यासाठी काय योजलेलं आहे. पण देवा, जे काही आता मात्र तुझ्या डोक्यामध्ये असेल ना ते आता सगळं बंद कर आणि माझ्या घरच्यांना सुखात ठेव. इकडे शर्वरी विचार करायला लागते, नाही नाही आई, तुझी ही प्रार्थना कधीच फळाला येणार नाहीये, कारण काहीही झालं तरी सुद्धा मी तुझी ही प्रार्थना फळाला येऊ देणारच नाहीये. कोणत्याही परिस्थितीत तुझ्या घरामध्ये सुख आनंद नांदणारच नाहीये. आणि त्यानंतर ती आता ऐश्वर्याची भेट घेते. आणि त्याच वेळेला मात्र आता जानकीने ऑलरेडी ऐश्वर्याला काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. त्याच वेळेला मात्र आता ऐश्वर्या म्हणजे इकडे काही बोलत नसताना जानकी तिकडे येते आणि काय तुमच्या दोघींचाच हा सगळा प्लॅनिंग आहे हे मला समजलंय. तुम्ही दोघी जणी या सगळ्यामध्ये मात्र आता पैसे चोरलेले आहेत, ते पैसे मला देऊन टाका. शर्वरी म्हणते, बघ जे काही विचारायचं आहे ना ते सगळं तू ऐश्वर्याला विचार, माझ्या नादी लागू नको. आता ऐश्वर्या शर्वरीला भेटायला आले आणि शर्वरीला भेटायला आल्यावरती ऐश्वर्या म्हणते, का ग, म्हणजे आता तू दागिने चोरलेस आणि मला काय या सगळ्यामध्ये अडकवतेस? आणि त्याच वेळेला मात्र आता ती सांगायला लागते, का मला अजूनही तुझ्यावरती विश्वास नाहीये, म्हणजे बघ ना मी त्या रूम मध्ये गेले, मला लगेचच ते आता
हे भेटले दागिने, जसे काय ठेवले होते कुणीतरी, म्हणजे तुझा आणि जानकीचा प्लॅन असू शकतो. ऐश्वर्या म्हणते, जानकी, जानकी 7 करोड रुपये मला द्यायला बसलेली आहे. असं काय करतेस? मी जेव्हा परत गेले तेव्हा पण ती झोपलेलीच होती. यावरती मग आता ती सांगते, ते काही नाहीये, तू आता मला अर्धे पैसे द्यायला नको म्हणून हा सगळा प्लॅनिंग केलंस ना. यावरती मात्र आता शर्वरी सांगायला लागते, ठीक आहे, दिले मी तुला अर्धे पैसे, तुला अर्धे पैसेच हवेत ना, तर ते पैसे तुला आता मिळून जातील. फक्त माझी एक आणि एकच अट आहे. आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते, अट? कसली अट? आता तुझ्या कोणत्याही अटी बिटी काही मान्य केलं जाणार नाहीत. ती सांगते, हे बघ, आपल्या दोघींची एकच दुश्मन आहे आणि ती म्हणजे आता इकडे जानकी. जानकीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा संपव. यावरती ती म्हणते, काय तू काय मला खुनी वगैरे समजतेस काय? मला सुपारी देणारी समजतेस की काय? असं म्हटल्यावरती मात्र आता ती म्हणते, समजतेस म्हणजे काय? अगं, तुझ्याबद्दल आता वेगळा कोणता विचार सुद्धा मी करू शकतच नाहीये. तू या सगळ्यामध्ये जे काही करतेस ना आतापर्यंत, कित्येक वेळेला तू आता खोटी नाटी कारस्थानं केलेस. मला तुला फक्त इतकंच सांगायचं आहे की काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता तू या सगळ्यामध्ये जानकीचा ऍक्सिडेंट घडवून आण. जर का तू जानकीचा ऍक्सिडेंट घडवून आणलास तर मी मान्य करेन की तू माझ्या टीम मध्ये आहेस, हा, पण या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्या काही अटी आहेत. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते, तुझ्या अटी? कसल्या अटी? यावरती ती सांगते, हे बघ, जानकी त्या ह्याच्यामध्ये एकतर मेली पाहिजे किंवा किंवा आता या सगळ्यामध्ये अशी काही जखमी झाली पाहिजे की त्यानंतर मात्र आता जानकी अंथरुणाला खिळून तरी बसली पाहिजे, जेणेकरून मात्र आता ती आपल्या कामामध्ये टिवटिव करायला येणार नाही. यावरती ऐश्वर्या म्हणते, बघते मी. आणि त्यानंतर ती आता जानकीला सगळं सांगायला लागते. जानकीला मात्र आता ती सगळं सांगून मोकळी होते आणि जानकीला ती सांगायला लागते की जानकी, मला ऐश्वर्याने अशी अशी ऑफर दिलेली आहे. आणि त्यावरती जानकी म्हणते, ठीक आहे, तू ही ऑफर स्वीकार. यावरती ऐश्वर्या म्हणते, तुला काय वेळ लागले का? मी ही ऑफर स्वीकारून काय करू? तू आता काय सांगतेस? तुला स्वतःलाच मारण्यासाठी सांगतेस? यावरती ऐश्वर्याला मात्र आता जानकी सांगायला लागते, हो, मी तुला तेच सांगते आहे. यावरती ती म्हणते, म्हणजे? मग आता जानकी आपला सगळा प्लॅन इकडे सांगायला लागते. तो म्हणजे ऐश्वर्याला. ज्या वेळेला जानकी ऐश्वर्याला आपला प्लॅन सांगते, ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. ऐश्वर्या म्हणते, जानकी, नाही नाही, मी हे सगळं काही करू शकत नाहीये, तू उगाचच मला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस. यावरती जानकी म्हणते, करावं लागेल तुला ऐश्वर्या. आणि त्यानंतर या दोघींचं प्लॅनिंग ठरतं. इकडे आता ऐश्वर्याला घेऊन शर्वरी आलेली आहे आणि हीच ती गाडी. या गाडीमध्ये मात्र आता काही झालं तरी तुला जानकीला बसवायला लागेल आणि जानकीला या गाडीमध्ये बसवून आता तुला तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता जानकीला या गाडीमधून घेऊन ऍक्सिडेंट घडवून आणायला लागेल. हा, पण मी सांगितलेल्या अटी लक्षात आहेत ना? एक तर अंथरुणाला खिळून किंवा कायमचा बंदोबस्त झाला तरी चालणार आहे. यावरती मात्र आता ऐश्वर्या म्हणते, आणि मी खडी फोडायला जेलमध्ये जाऊ आणि अवंतिका अशी आजारी, म्हणजे तुला मार्ग मोकळा. तुला काय वाटतं मी मूर्ख आहे का? यावरती ती सांगते, मी जानकीचा अपघात घडवून आणेन, पण त्यासाठी मात्र आता तुझी मदत मला लागेल. म्हणजे आता हे बघ, मी ज्या वेळेला पाना हे करेन ना, त्यावेळेला मी तो नटबोल्ट ढिला करेन, पण तू माझ्या बाजूला उभं राहायचं, जेणेकरून या सगळ्यामध्ये इकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे. जर का उद्या काही झालं तर म्हणजे सीसीटीव्ही आपल्याकडे राहील, ते आपण डॅमेज करून टाकू. पण पण आता तुला ब्लॅकमेल करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी राहील, तर तू मलाच अडकवशील ना. यावरती मात्र आता ती सांगते, ठीक आहे, हे घे, पहा, म्हणजे ब्रेकचा हे फेल कर. मात्र ऐश्वर्या इथे खूप मोठी युक्ती करते, जी तिला जानकीने आणि त्यानंतर जानकीने सांगितलेल्या युक्तीनुसार मात्र आता इकडे ऐश्वर्या अशा पद्धतीने मात्र आता सीसीटीव्ही फुटेज मिळवायचा प्रयत्न करते की ज्यानंतर मात्र आता आपण सीसीटीव्ही मध्ये येणार नाही. आणि आता इकडे शर्वरी हे उभी आहे आणि तिने कुणाकडून मात्र आता काम करून घेते असं दिसेल. जानकीने जबरदस्त खेळी खेळले आणि फायनली मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता अडकली जाणार आहे शर्वरी. लगेचच ऐश्वर्याने ते आता ब्रेक फेल आणि जानकीला मात्र आता इकडे गाडीत बसायला सांगितलंय. जानकीने मात्र आता गाडीमध्ये बसण्यासाठी आत एंटर करते आणि त्याच वेळेला मात्र आता ब्रेक फेल झालेला आहे. गाडीचा ब्रेक फेल झाल्यावरती मात्र आता इकडे सगळेजण धावत पळत तिकडे येणार आणि एका झटक्यात मात्र जानकीला फार काही अपघात झालाय का नाही, कारण जानकीला माहितीये की याचे ब्रेक फेल नाहीत, म्हणून तिने स्लो गाडी चालवलेली आहे आणि त्याचमुळे मात्र आता इकडे जानकीला काही लागलेले नाहीये. पण या प्रकरणाचा मात्र आता इकडे सोक्षमोक्ष लावत असतानाच या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी शर्वरीला जबरदस्त शिक्षा होणार आहे. कारण शर्वरी मात्र आता काहीही झालं तरी ही शर्वरी या सगळ्यामध्ये अडकणार आणि सीसीटीव्ही
फुटेज मध्ये मात्र आता ती अडकली जाणार आहे आणि त्याचमुळे मात्र आता या दोघींचा प्लॅन इकडे अयशस्वी झालेला आहे।